सुनेच्या मनातलं तुम्हा आम्हाला काय कळतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या, दोघींच्या मनातलं गमतीचं नातं जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवधरला घरी परत घेऊन येणार, सूरजला त्याच्या हक्काच्या घरी आणणार आणि या घरामध्ये तुला तुझं मानाचं स्थान मिळवून देणार. कधी कधी तुमचं हे बोलणं ऐकलं ना की मला खूप अपराधासारखं वाटतं. असं वाटतं की तुम्हाला स्पष्ट सांगावं की तुम्हाला परदेशात सहज नोकऱ्या मिळतील. आणि जे बोलायला तुम्ही टाळाटाळ करताय ते बोलायला आम्ही तुम्हाला भाग पाडू शकतो. याचा अर्थ असा की तुम्ही माझ्यावर नाही तुमच्या आईवर संशय घेताय. तुम्ही माझी नाही परंतु तुमच्या आईची चौकशी करताय. समजलं? तुम्ही मला इमोशनल ब्लॅकमेल करताय. आणि डॉक्टर, या सगळ्या प्रकारात तर आता तुम्ही आईचं नाव घेतलं. आवडला ना चहा? कसा आहे? मस्त आहे. अगं सांड. विमल, तसे आहो तसे. आऊ तसे. मला मला बोलवलं मालकीणबाई? हो, चहा सांडलाय, पुसून घे जरा. कुठे कुठे सांडलंय? अगं बाई, नाही सांडलाय का? पुसत बस आता, पुसत बस. हे झाली. कुठे निघाली? पोतेरा आणायला चालले होते. ते नंतर आण. आधी हा चहा जरा वाळू दे, म्हणजे जमीन पुसताना ना तुला घासावं लागेल. आणि मग तेव्हा तुझ्या बांगड्यांचा जो खुळू खुळू आवाज येतो ना, इतका कानाला आवडतो मला. बरा वाटतो, गोड वाटतो, नाही? उभी बघ कशी. तिला अंगठे धरून उभं करू. माझे हाताचे नाही काही, पायाचे. पण माझे. तुझे नको. तुझे पाय कशाला अडकवतेस? तिला तिच्या पायाचे अंगठे धरून उभं राहू दे. पायाचे अंगठे धरायचे म्हणजे शिक्षा ना ग ताई. बरोबर, पायाचे अंगठे धरायचे म्हणजे शिक्षा. एका अर्थी चूक केल्याबद्दल घेतलेलं प्रायश्चित्त. पण माझं काय चुकलं?
खरंच सांगा ना, माझ्या लक्षात नाही येते माझं काय चुकलं ते. मलगीण बाई, माझ्या खरंच लक्षात येत नाही माझं काय चुकलं ते. तू माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून तोडलंयस, त्यांच्या मनात माझ्याबद्दल विष कालवलंयस. अगं सख्खी आई आहे मी त्यांची, पण दोघं जण माझ्याकडे संशयाने बघतायत. पण त्यात माझी काय चूक आहे? अगं त्यांच्या समोर हे असलं रडकं थोबाड घेऊन वावरतेस ना. तुझी थेर काही कळत नाहीत मला. हा, मोठा लग्नाला तयार नाही आणि धाकटा चौकशा करत फिरतोय. दोघांना अंगठी धरायची शिक्षा देऊया? नाही गो बाई, सोन्यासारखी मुलं माझी, त्यांना कशाला अंगठी धरायला लावू? त्यापेक्षा हिला दावणीला बांधते, म्हणजे सगळं मार्गी लागेल. दोरी आणू, दोरी दोरी. नको ग, दोरी शिवाय हातपाय बांधता येतात मला, आणि सुई दोऱ्याशिवाय तोंडही शिवता येतं. दाखव दाखव दाखव. दाखवते ग. एक काम कर, तू तुझी उड्या मारायची दोरी घेऊन ये. हं? तोपर्यंत हिच्याकडून दोरी शिवाय उड्या मारून घेते मी. दोरी शिवाय उड्या? जा जा पण. मालकीणबाई, माझ्या खरंच लक्षात येत नाही मी काय केलं ते. लक्षात येत नाहीये? अजय डॉक्टर चारचुक्यांकडे चौकशीसाठी गेला होता. चॅलेंज केले त्यांनी डॉक्टर डेला. त्या दोघांना असं वाटतंय की तुझ्या नवऱ्याला मी मारलंय म्हणून. पण तुला तर माहितीये तो मेला तेव्हा मी घरात सुद्धा नव्हते. आता तू त्या दोघांना समजवायचंस. माझ्याबद्दलचा त्यांच्या मनातला संशय तू दूर करायचास. त्यांनी जी शोध मोहीम हातात घेतली ना, ती थांबवायचीस. एवढं सगळं झालं ना, मग तू मोकळी आहेस. नाहीतर तू जसं माझ्या मुलांना माझ्यापासून तोडलंस, तसं मी तुझ्या कार्ट्याला तुझ्या नजरेपासून तोडीन. मला माणसाला न मारता सुद्धा मारता येतं. त्याचं नखही तुला दिसणार नाही. त्यापेक्षा तुम्ही मलाच का नाही मारून टाकत? छेगूबाई, अगं मी कोण तुला जगवणारी किंवा मारणारी? तुला कितपत जगायचं असलं तर जग. पण एक लक्षात ठेव, शेवटी जीत माझीच होणार. देवधरच्या नावाने असलेली सगळी संपत्ती भानुप्रिया माटेगावकरच्या नावावर होणार. हा, आता त्याला 3 वर्ष थांबावं लागेल ना. मग तेवढं जगण्याची मुभा देते ना मी तुला. चल, आता हा चहा पुसून घे, कळलं? चल. ऐक, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. तुला अगं काय झालं? अगं काय झालं? मला नाही माहित. अगं माहिती नाही म्हणून कसं चालेल? मी काय करू? हे बघ, मी समजावते ना, ते समजून घे ना.
अगं हेमंतला काहीही झालेलं नाही, फक्त त्याला नीट बोलता यावं म्हणून डॉक्टरांनी त्याला 2 दिवस ऍडमिट करून घेतले. पण असं झालंच का? काय झालंय त्याला? तुला अगं हेमंत घराबाहेर असताना त्याच्या बाबतीत काय घडलं हे आपल्याला कुठं माहितीये? श्रीकाका सुद्धा तेच म्हणत होते. जो काही प्रकार घडला त्याचं खूप दडपण घेतलंय ग त्यानं. अगं पण त्याला काहीच आठवत नाहीये असं तो म्हणतो. पण आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायला नको. आता तुला शाण्यासारखं वागायला हवं. म्हणजे त्याचा विचार करायचा नाही. तू उठ बघू, आधी फ्रेश हो, मी तुझ्यासाठी मस्त चहा घेऊन येते. त्यांना काय होणार आहे? ए अतुला, आपण कॉलेजला जाऊया. सुट्टी चालू आहे. अगं मॅडम भेटतील ना. मला नाही भेटायचं त्यांना. अगं पण त्यांना भेटायचंय तुला. कशासाठी? त्यांनाही माझी समजूतच काढायची असेल ना. आता तू वागतेसच तशी तर त्याला कोण काय करणार? आणि काय ग, सगळ्यांनी तुझी समजूत काढावी हे काय खूप डोक्यात घेऊन बसलीस तू? डॅडीनी कुणाकडे बघायचं, तुझ्याकडं की हेमंतकडं? तुला मी तुला सांगितलं ना तुला आता शाण्यासारखं वागायचंय म्हणून. मी कधी शाण्यासारखी वागते का ग? तू नेहमीच शाण्यासारखं वागतेस, फक्त त्या विजय माटेगावकरचा विषय सोडून. त्याचं नाव काढायची काय गरज होती तुला? तुला बरं वाटावं ना म्हणून. त्याचं नाव काढल्यावर मला बरं वाटणार असं तू अज्युम करून चाललीस ना. तो तिकडे गावाला जाऊन बसलाय, यायचं नावच घेत नाही. आणि त्यातनं तो खरंच मॅरिड असेल तर ग. तुला आता तुझा मूड ऑफ आहे की नाही? चल आपण बाहेर जाऊया. मला हेमंतशी आत्ताच्या आत्ता बोलायचंय. तुला डॅडनी काय सांगितलंय? आता त्याला फोन करायचा नाही. जीव मला काहीच कळत नाहीये ग. हेमंतचं एक मला संघर्ष नको आहे. अरे तो टाळता येत नसेल तर तो फेस करायलाच हवा. आज जनार्दन आहे तर उद्या आणखीन कोणी असेल. स्वतःचा हक्क आणि स्वतःचा अधिकार आपण राखला नाही तर आपली बाजू कोणी राखायला येत नाही. आपला लढा आपल्यालाच लढावा लागतो. मला नाही लढायचं कोणाशी. मला नकोय संघर्ष, नकोय. तुला अगं आता सारखा तोच विचार करत बसणार आहेस का? नशीब त्या दिवशी डॅड घरी होते, नाहीतर काय केलं असतंस ग तू? अगं रोज हाच विचार करून मी बेचैन होतीये. तो जनार्दन जर हेमंतला काही धमक्या देत असेल तर त्याने ते आम्हाला सांगायला नको का? म्हणजे काहीतरी रितसर पोलीस कंप्लेंट तरी करता येईल कमीत कमी. तुला मला एक सांग, तू जनार्दन बद्दल डॅडीशी बोललीस? हो, मी त्यांच्याशी बोलले. पण अगं हेमंतच्या आजारपणात ते इतके अस्वस्थ होते ना की त्यांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. चिव तू तो फोन घे आणि जो कोण असेल त्याला लवकर कटव. तुला ग हॅलो, हा कोण? श्री काका? तुला का श्री काका? श्री काका? हॅलो काका. काका हेमंतची तब्येत कशी आहे? बाबा बँगलोरात ते जाऊ दे हो, आधी मला सांगा आपला हेमंत पूर्ण बरा होईल ना काका? काका मला त्याच्याशी एकदा बोलायचंय, एकदा तरी. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. या प्रधानाला धाड भरलीये का यांच्या फोनला?
जेव्हा हवं तेव्हा यांचा नंबर कधीही लागत नाही. कुठून दुर्बुद्धी झाली आणि यांना कायदेशीर सल्लागार नेमलं. मॅडम आत येऊ का? बघा कसा माणूस आहे मी. आत आलोय आणि वरून विचारतोय आत येऊ का? या. आज न बोलवता कसे काय आला? यावंच लागलं. तुम्हाला खबर कळली की नाही? पटकन बोला, विजय घरात आहे. मी अजय बद्दल सांगायला आलो. अगो बाई, अजयने काय केलं आता? मोठा पराक्रम केलाय शहरात जाऊन. तुम्ही पराक्रम सांगताय म्हणजे नक्की चिंताजनक बाब असणार आहे. सांगा लवकर काय झालंय ते. आता त्यात इकडे तिकडे बघण्यासारखं काय आहे? एवढी सावधगिरी बाळगायचं काय कारण आहे? नाही कसं, तुमचा दुसरा चिरंजीव घरातच आहे ना. तरी सुद्धा मी भानुप्रिया माटेगावकर तुम्हाला सांगते ना. बोला, काय केलं अजयने आमच्या? तुम्हाला खोटं वाटेल पण त्या अजयने डॉक्टर चारचुकेंना शहरात जाऊन गाठलं आणि असली हजेरी घेतली ना, तर ते डॉक्टर चारचुके एवढ्यात गावाला यायला तयार नाहीत. तुम्हाला कधी कळलं हे? हे काय आत्ताच कळलं, म्हणून तर लगोलग सांगायला आलो तुम्हाला. कारण त्या चारचुकेचं राहू द्या, आता तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. कसली तयारी? आदर्श माता बनण्याची. जोगदंडा. हा, खोटं बोलतोय का मी? आता तुम्हाला असं वाटतं ना की तुमच्या मुलांनी तुमच्यावर संशय घेऊ नये, तुम्ही निर्दोष आहात असं त्यांना वाटायला हवं. हो अर्थात. मग आता तुम्ही माझं ऐकायचं. त्या चारचुक्याला शहरात कामाला लावायचं. म्हणजे नक्की काय करू ते सांगा. सांगतो ना, तेच तर सांगायला आलोय. पण त्याआधी काही चहा पाणी थंड गरम असं मिळालं तर बरं होईल. तिकडे काय बघताय? आतूनच येणार आहे ना सगळं. काय यायचं ते चहा पाणी. कामाचं बोला. हो तेच बोलायला आलोय ना मॅडम. पण आता कामाचं बोलायचं म्हटलं म्हणजे मध्ये थांबता येणार नाही. आणि एकदाचं बोलून झालं तर तुम्ही आम्हाला चहा पाण्याला सुद्धा विचारणार नाही. तुमची बातमी किती महत्वाची आहे ते कळू दे, मग मिळेल चहा. हा भानुप्रिया माटेगावकरचा शब्द आहे. बोला. बोला ना. हो आता तसं चहाचा प्रश्न आहे म्हटल्यावर बोलावं लागणारच आहे की नाही मला. तुम्ही एक काम करायचं मॅडम. त्या चारचुक्याला सांगायचं की शहरात आहेस ना तर शहरातच राहा, त्या अजयच्या तावडीत सापडायचं नाही. आणि दुसरं असं की त्या देवधरच्या आजाराची रीतसर अशी फाईलच तयार कर म्हणा. स्टेप बाय स्टेप त्याच्यावर कुठले कुठले उपचार केलेत ते सगळं त्या फाईलमध्ये असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवधर गायब व्हायच्या आदल्या दिवशी त्याच्या 3-4 ब्लड टेस्ट झाल्या आहेत असं नमूद करायला सांगा. एवढं सगळं कशासाठी करायचं? कसं आहे मॅडम, ही रीतसर तयार केलेली फाईल तुमच्या मुलांसमोर एकदा का ठेवली ना की तुमची मुलं इकडे तिकडे चौकशा करत फिरणार नाही. अहो CBIची चौकशी परवडली पण तुमच्या मुलांच्या चौकशा परवडल्या नाहीत. हे मानगुटीवर बसतात आणि हव्या त्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतात. करून सवरून तुम्ही नामानिराळा राहतात मॅडम. तोपेच्या तोंडी आम्हाला जावं लागतं ना. फार बोलला. चहा हवाय ना? विमल, ए विमल, जोगदंड साहेबांसाठी चहा आण. देवधरला शोधण्यासाठी फार वणवण करतायत ते. प्राण कंठाशी आलेत त्यांचे.
अहो वहिनीबाई, कवाधर ना मालकीनबाई हाका मारतायत तुम्हासनी. अहो चहा ठेवायला सांगितलंय. का तू नराधम आलाय ना बाहेर? अहो आला तर काय झालं? मालकीनबाई आहेत नव तिथं? एरवी मला स्वयंपाकघरात जायची बंदी, मग आज कशाला चहा करायला सांगतायत? आता हे समज जाऊन विचारायची हिंमत आहे का आपल्यात? नाही नव. तेव्हा आज जावा आणि चहाचं पाणी ठेवा. अहो तेवढं स्वयंपाकघरात जायचं, चहानच भेटल नाही का तुम्हासनी? तसं नाही ग ताने, पण त्या नराधमासाठी चहा बनवू मी? वहिनीबाई तुम्ही माझं ऐका. आत्ता वक्ताला तुम्ही तुमचा राग जरा बाजूला ठेवा आणि आज जाऊन फक्त चहा ठेवा. तुम्हासनी काही त्याच्या मोर जाऊ द्यायची नाही मी. तुम्ही चहा द्या, मी नेऊन देते. ताने मी तुला सांगितलं नाही पण पण अहो पण काय? अहो सांगा, बोला तरी काय? काल खोत्याच्या विहिरीपाशी त्या नराधमाने माझी वाट अडवली होती. अहो काय सांगताय काय? खरं तेच सांगते. मग मला तुझ्याशी थोडं बोलायचं. लक्ष्मण भाऊजींना सीतामाईबद्दल काहीतरी सांगायचं असेल, हो ना? हे तू उपरोधाने बोलत असलीस तरी खरंय. हे बघ विजू, मी आता अतिशय महत्वाच्या कामासाठी बाहेर चालले, तेव्हा तिचं नाव घेऊन अपशकून करू नकोस. आता वहिनीबद्दल बोलायचं असेल तर तिच्या नावाच्या उल्लेखाशिवाय कसं बोलणार? नाही, आई त्यात जोगदंडाला समजते. आता त्यांनी काय केलं बाबा? त्यांनी काय केलं हे त्यालाच विचार ना, आणि त्याला सांग हे परत असं होता कामा नये. अगो बाई, असं केलं तरी काय त्या जोगदंडी? काल खोताच्या विहिरीजवळ वहिनीची वाट अडवली त्यांनी.